कोलकातामध्ये आरजीकर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट रोजी एका महिला ज्युनियर डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला डॉक्टरनं आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं, मात्र नंतर डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याचं समोर आलं. या प्रकरणी संजय रॉयला अटक करण्यात आली. या घटनेनंतर देशभरातील निवासी डॉक्टर संपावरती गेले. प्रिन्सिपल आणि सुप्रिटेंडेंटला हटवून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. द ललन टॉपनं या घटनेबाबत ट्रेनी डॉक्टरच्या शेजाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी जे सांगितलं ते मन हेलावून टाकणार आहे. ट्रेनी डॉक्टरचे आई वडील आणि आम्ही जेव्हा रुग्णालयात आलो तेव्हा आम्हाला 3 तास तिथं उभं करण्यात आलं. आम्हाला एकदा तरी आमची मुलगी दाखवा अशी पालक हात जोडून विनंती करत होते, पण रुग्णालय प्रशासनानं आमचं ऐकलं नाही. त्यानंतर वडिलांनी मृत मुलीचा फोटो आणला असता तिच्या तोंडात रक्त आल्याचं दिसलं. चष्मा तुटलेला होता, अंगावर कपडे नव्हते, दोन्ही पायांची अवस्था वाईट होती. 10:30च्या सुमारास माझी शेजारी मृत डॉक्टरची आई मला मिठी मारून ओरडत रडत म्हणाली की सर्व काही संपलं आहे. मी विचारलं काय झालं. त्यांनी सांगितलं की माझ्या मुलीनं आत्महत्या केल्याची माहिती हॉस्पिटलमधून मिळाली आहे. कधी आणि कसं असं विचारल्यावर ते म्हणाले की आम्हाला फक्त एवढंच सांगितलंय. यानंतर मुलीचे आई वडील, मी आणि आमचे आणखी एक शेजारी रुग्णालयात पोहोचलो. तिथं आम्हाला 3 तास उभं ठेवण्यात आलं. ज्या आई वडिलांनी 31 वर्षाची मुलगी अशा प्रकारे गेली त्यांना 3 तास उभं केलं. आम्हाला एकदा आमच्या मुलीला पाहू द्या असं म्हणत आई वडील हात जोडत होते, पण आम्हाला तिचा चेहरा दाखवला नाही. त्यानंतर पालकांना ते सेमिनार हॉलमध्ये घेऊन गेले. वडिलांनी आपल्या मोबाईलमध्ये तिचा फोटो काढला आणि मला दाखवला. तिच्या तोंडातून रक्त येत होतं, शरीरावर कपडे नव्हते आणि खूप वाईट अवस्था होती. गळा दाबून तिला मारलं होतं. शेजाऱ्यांनी असंही सांगितलं की मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करते, जर माझे शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचत असतील तर या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळाला पाहिजे. मी जे काही बोलले ते खरं आहे. या सर्व गोष्टी पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सांगितल्या आहेत. ती एक हुशार मुलगी होती आणि एक चांगली डॉक्टर होणार होती. तिच्यासोबत घडलेली ही घटना अत्यंत वाईट आहे.